कारगिल वॉर 1999 15 मे 1999 या दिवशी इंटेलिजन्सकडून एक बातमी आली की काक्सरच्या पर्वतीय रांगामध्ये काहीतरी शत्रूची हालचाल वाढली आहे. आणि ही बातमी मिळताच सौरभ कालिया, कॅप्टन सौरभ कालिया यांना डेप्यूट केलं गेलं की पेट्रोलिंग पे जाइए. आणि मग हा जांबाज कॅप्टन सौरभ कालिया त्या काक्सरच्या पर्वतरांगांमध्ये एक छोटीशी कुमक घेऊन, म्हणजे आपले जांबाज 5 शिपाई घेऊन पेट्रोलिंगला निघाले. सिपाही अर्जुनराम, सिपाही भिकाराम, सिपाही मुलाराम, सिपाही भंवरलाल पदारिया आणि सिपाही नरेश सिंग अशी आपली छोटीशी टीम घेऊन हा सौरभ कालिया कॅप्टन निघाला पेट्रोलिंग करत. आणि काक्सरच्या पर्वतरांगात प्रचंड बर्फीला वादळ, 0 डिग्रीपेक्षाही कमी असं तापमान, सगळीकडे बर्फच बर्फ, कुठेही झाड नाही. अशा अवस्थेत हिमवादळामुळं समोरचं काही दिसेना अशी परिस्थिती. आणि दुपारी 3:30 वाजता त्यांचा सुगावा वरच्या टापूमध्ये बसलेल्या आपल्या पाकिस्तानी शत्रूंना लागला. आणि मग धुवाधार यांच्यावर गोळीबार सुरू झाला. शत्रूवरती आहे पर्वतावर, आणि त्याच्या नजरेच्या टप्प्यात तुम्ही त्या पर्वताच्या खाली आहात. लपण्यासाठी काहीही जागा नाही. अधूनमधून छोटी छोटी चट्टान, म्हणजे टेकडी वजा बर्फाळ भाग, त्याच्या मागं लपत लपत होता तेवढा दारूगोळा, होते तेवढे बंदुकीतल्या गोळ्या, सर्व काही संपलं. आणि कॅप्टन सौरभ कालिया आणि या 5 जांबाज शिपायांवर खाली कुमक आपली मागवली, निरोप पाठवला, तरीसुद्धा ती कुमक यायच्या आत शत्रूची संख्या आणि दारूगोळा जास्त असल्यानं आणि शत्रू वरच्या बाजूला असल्यानं यांचा दारूगोळा, यांच्या बंदुकीतल्या गोळ्या, सगळं काही संपलं. आणि समोर प्रत्यक्ष मृत्यू. पण पाकिस्तानी सैनिक खाली धावले. त्यांना समजलं यांच्याकडचा दारूगोळा संपला आहे आणि यांची कुमक तशी कमी आहे. 5च जण आहेत हे त्यांनी हेरलं. आणि 6वा तो सौरभ कालिया कॅप्टन. आणि पाकिस्तानी सैनिकांनी यांच्यावर हल्ला चढवला. लाथाबुक्क्यांनी मारहाण करत हे 5ही जाट जांबाज सैनिक आणि कॅप्टन सौरभ कालिया यांनी प्रतिकार करण्याचा आटोकाट प्रयत्न केला. पण युद्ध कैदी बनवून हे पाकिस्तानी भेडीये त्यांना घेऊन गेले. त्याच्या आत त्यांनी निरोप धाडला होता की शत्रू आपल्या एरियात घुसलेला आहे आणि मोक्याची जागा त्यांनी हस्तगत केली आहे. म्हणजे शत्रू पर्वतावर आहे असा निरोप धाडून नंतर ते युद्ध कैदी म्हणून तिकडे त्यांच्या ताब्यात गेले होते. आणि मग सुरू झाला इंडियन कॅम्प कुठे आहे, इंडियन कॅम्पचं खरं लोकेशन कुठे आहे, किती सैनिक आहेत, कशा पद्धतीने दारूगोळा आहे, अशा सगळ्या विचारांच्या, प्रश्नांच्या फैरींना तोंड देणं या 6 लोकांचं सुरू झालं. कॅप्टन सौरभ कालिया, जेमतेम 6 महिन्याची नोकरी झालेली होती. सुट्टी संपवून तो नुकताच आलेला होता. आणि घरनं निरोप पाठवून वडिलांच्या डोळ्यातलं पाणी, आईच्या डोळ्यातलं पाणी, आणि बसला होत चाललेला उशीर, त्यावेळेस भावाचे डायलॉग, अरे चल बस निघून जाईल, निघायचं आहे आपल्याला. हे सगळं आठवत आठवत जॉईन झालेला हा कॅप्टन सौरभ कालिया, त्याला माहीत नव्हतं की त्याच्या ताटात पुढं काय वाढून ठेवलं आहे. टॉर्चर, पाकिस्तानी सैनिकांचा टॉर्चर. जे काही आपल्या युद्ध कैद्यांच्या बाबतीत नियमावली असते, कायदे बनलेले असतात, त्या सर्व कायद्यांचं उल्लंघन करणारा हा एक नीच आपला शेजारी. कोणतेही नियम न पाळणारे हे पाकिस्तानी सैनिक त्यांनी
सुरू केला टॉर्चर या 6 जणांना. ज्याप्रमाणे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा छळ केला होता औरंगजेबाने, त्याच पद्धतीचा टॉर्चर. त्यांच्या रक्ताच्या थेंबाथेंबात फक्त याच गोष्टी वाहत असतात. आणि कॅप्टन सौरभ कालिया यांचे डोळे काढले गेले. या 5 जवानांचे पण डोळे काढले गेले, कान उखडले गेले, कानात लोखंडी गरम रॉड घातले गेले. 0पेक्षा खाली तापमान आलेलं असताना सुद्धा त्यांना टॉर्चर करायचा दिवसभर, आणि रात्री त्या बर्फिल्या वादळामध्ये आहेत तसं त्यांना टाकून द्यायचं. नखं काढली गेली, डोळे काढून फोडले गेले, दात तोडले गेले, मशीनगनच्या दस्त्यानी मारहाण करत बरगड्याची सगळी हाडं तोडली गेली, शरीरातली पायाची हाताची हाडं तोडली गेली. प्रत्येकाचा जेनेटिक ऑर्गन काढला गेला. प्रायव्हेट पार्ट उखडून काढले गेले 6 जणांचे. काय या यातना ऐकल्यानंतर तुम्हाला त्या वर्दीबद्दल प्रेम नाही वाटत? अशा आपल्यासाठी यातना भोगणाऱ्या या 6 लोकांना या कारगिलच्या युद्धात प्रथम बळी द्यावा लागला. हे 6 जण शहीद झाले. 22-23 वर्षाचा तो कॅप्टन सौरभ कालिया नुकताच आई वडील आणि भाऊ बहिणींचा निरोप घेऊन जॉईन झालेला, आणि त्याचे असे तुकडे तुकडे होते. रोज मरणांतिक यातना, रोज मरत होती ही माणसं 6. 22 दिवस हा टॉर्चर चालू होता, पण तोंडातनं एकही शब्द आपल्या इंडियन आर्मीची माहिती कोणत्याही प्रकारे या 6 जणांनी उच्चारली नाही. म्हणून तर म्हणतात इंडियन आर्मी ही लोखंडाची आर्मी आहे. पौलादी दिल लेके जो पैदा होता है वही इंडियन आर्मी का हिस्सा बन सकता है, असं उगीच नाही बोललं जात. कॅप्टन सौरभ कालिया केवळ 6 महिन्याच्या अनुभवात त्याने एवढा जांबाजपणा दाखवावा आणि या आपल्या देशाच्या मातीसाठी तो शहीद व्हावा. एक 23 वर्षाचा कॅप्टन सौरभ कालिया, कारगिल वॉरचा पहिली व्हिक्टीम, पहिला शहीद असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. ही 6 लोक, जाट रेजिमेंटचे हे 5 जांबाज शिपाई आणि कॅप्टन सौरभ कालिया यांना 22 दिवसांनी त्यांच्याकडून काहीही माहिती कळत नाही, आणि त्यांचं अंग सगळं त्यांचं फोडूनसुद्धा त्यांच्या ओठातनं काही उच्चार निघत नाही हे समजल्यावर त्या पाकिस्तानी भेडियांनी यांना गोळ्या घालून ठार केलं. कॅप्टन सौरभ कालिया आणि आपले हे 5 जांबाज शिपाई परत आले नाहीत, म्हणून त्यांना शोधण्यासाठी एक छोटीशी तुकडी रवाना झाली आणि तीसुद्धा शहीद झाली. त्यांचे मृतदेहसुद्धा 57 दिवसांनी मिळाले. मित्रांनो, 57 दिवस बर्फात त्यांची प्रेतं पडली होती. हे असे जे शहीद होत आहेत आपल्यासाठी, जवळपास 527 जणांचा बळी गेला आहे. 527 सोल्जर्स शहीद झालेत कारगिलच्या या युद्धामध्ये. आपली चूक 0. आपल्या विभागात टॉपच्या पोस्ट हस्तगत करण्यासाठी शत्रू आपल्या सीमेमध्ये घुसला होता, आणि असं असताना तुम्हा सगळ्यांना माहिती आहे हा आर्मीचा जवान कशा पद्धतीने जीवन जगतो. कॅप्टन सौरभ कालिया आणि त्या 5 जवानांना मी कडक सॅल्यूट तर करतोच, पण मी त्यांच्या सर्व कुटुंबियांनासुद्धा मनपूर्वक नमन करतो. क्योंकि ये जवान, ये कैप्टन लोग, ये सोल्जर्स ये तो साबित करते हैं जब तक थी सांस लड़े वो, फिर जान लुटा दी अपनी. मत भूलो उनको तुम, याद करो उनकी कुर्बानी, इसलिए कही ये कहानी, इसलिए कही ये कहानी. मित्रांनो, तुमच्या आमच्यासाठी जीव कुर्बान करणाऱ्या या आर्मीच्या सैनिकांना आणि त्यांच्या कुटुंबियांना एक वेगळ्या प्रकारे सन्मान देणं, हे जोपर्यंत सिव्हिलियन लोक शिकत नाहीत तोपर्यंत मन विवळत राहणार. अशा कहाण्या त्यांना ऐकवाव्याशा वाटणार. नुकताच मी जाऊन आलो आत्ता चितळी गावी, खटाव तालुका, जिल्हा सातारा. एक सेवानिवृत्त झालेला जवान रणजित निकम याची त्या गावातल्या लोकांनी निर्घुण हत्या केली.
ज्यांनी हत्या केली त्यांच्या मुलाबाळांनी जर अशी ही कहाणी ऐकलेली असती तर त्यांनी त्यांच्या बाप लोकांना सावध केलं असतं, त्यांच्या मनामध्ये देशप्रेमाची ज्वाला त्यांनी प्रज्वलित केली असती आणि कदाचित कदाचित ही घटना टळली असती आणि एका सैनिकाची पत्नी विधवा होण्यापासनं, 2 बछडी अनाथ होण्यापासनं वाचले असते. पण नाही, हे घडू नाही शकलं, कारण कॅप्टन सौरभ कालिया आणि या 5 जाट जवानांची मी जी कहाणी तुम्हाला सांगितली, ही कहाणी गावागावात माहिती नसते. म्हणून शाळांमधनं ही जागृती निर्माण करता आली पाहिजे. हे जितक्या म्हणून शहादते आहेत, जितके म्हणून शहीद लोकांच्या कहाण्या आहेत, ती रोज एक कहाणी शाळेमध्ये वर्षभरात सांगितल्या गेल्या पाहिजेत. 10 मिनटं वेळ लागतो, पण ह्याच्यातनं सामाजिक परिवर्तन खूप मोठ्या प्रमाणात घडू शकतं. जो शहीद हुए है उनकी जरा याद करो कुर्बानी, नुसतं आपलं 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला या गाण्याची धून लावून या समाजामध्ये बदल होत नाही आहे. ती गाणी रोज लावा असं म्हणत नाही आहे मी, पण अशा शहीद झालेल्या पराक्रमी सैनिकांच्या कहाण्या आणि एका सैनिकाचं जीवन काय असतं, नेव्हीमध्ये जहाजावरती राहणं म्हणजे नक्की काय असतं, एअरफोर्सच्यामध्ये फायटर जेटवर पायलट म्हणून काम करताना त्यांना किती ॲलर्ट राहावं लागतं, कधीही कोणत्याही प्रकारचा संदेश येऊ शकतो म्हणून किती ॲलर्ट राहावं लागतं. ज्या आपल्या एअर डिफेन्स सिस्टीम्स आहेत त्याच्यावरती, त्या व्हेकल्सवरती काम करणाऱ्या जवानांना किती ॲलर्ट राहावं लागतं. सध्या तर सगळीकडे युद्धसदृश परिस्थिती आहे. अमेरिका, इस्रायल, इराण पेटलेलं आहे, रशिया, युक्रेन पेटलेलं आहे. इराण अमेरिकेचे जे मित्र आहेत, कुवेत, दुबई, इकडेसुद्धा बॉम्बिंग करतं आहे. ते वाढू शकतं. भारत देशसुद्धा या युद्धात खेचला जाऊ शकतो. अशा परिस्थितीत अशा या जवानांबद्दल प्रेम तुमच्या मनामध्ये वृद्धिंगत व्हावं, प्रेम वाढत जावं, त्यांच्याविषयी तुमच्या मनात सन्मान राहावा, म्हणूनच ही एक कॅप्टन सौरभ कालिया यांची कहाणी, त्यांच्या जवानांची कहाणी, या शिपायांचं बलिदानसुद्धा. ठीक आहे, कॅप्टन सौरभ कालियाचं आपण नेहमी नाव घेतो, पण त्यांच्यासोबत तितकाच टॉर्चर भोगलेले, तितक्याच यातना भोगलेले हे सगळे 5 जाट जवान यांनासुद्धा कधीही विसरायचं नाही आहे. सिपाही अर्जुन राम, सिपाही मुलाराम, सिपाही नरेश सिंग, सिपाही भगतराम आणि सिपाही भंवरलाल बदारिया, हे ते 5 जाट जांबाज जवान. या सगळ्यांचे डोळे काढले, कान फोडले, दात तोडले, हाडं तोडली, या सगळ्यांची कातडी उखडून काढली, नखं काढली उखडून, प्रचंड यातना दिल्या, तरीसुद्धा ओठातनं एकही शब्द आपल्या भारतीय सैन्याबद्दल आणि त्यांच्या पोस्ट कुठे कुठे आहेत याच्याबद्दल त्यांनी काहीही पत्ता लागू दिला नाही. ऐसे हमारे लोहे जैसे सारे जवानों को, सारे शहीद जवानों को, उनके परिवारों को तहे दिल से कड़क सैल्यूट करता है ये प्रवी, कड़क सैल्यूट करता है ये प्रवी. जय हिंद, जय भारत.